नमस्कार, सुप्रभात, शुभ अक्षय तृतीया सर्वांना. तर आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त पुरणपोळी बनवत आहोत. त्यासाठी पुढील साहित्य: 1 कप चणा डाळ, 1.5 कप गूळ आणि अर्धा कप रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण हरभरा डाळ धुवून ठेवावी आणि एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हळद, तेल घालावे आणि डाळ शिजण्यास ठेवावी. अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेऊन प्रथम मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्यावा. त्यात थोडे मीठ, नंतर गव्हाचं पीठ घालून दोन्ही परत मिक्सरला फिरवावे आणि त्याची कणिक तिंबून घ्यावी. आता उकळलेल्या पाण्यात डाळ शिजण्यास ठेवावी. इकडे मिक्सरमध्ये रवा बारीक करून घेतलेला आहे. त्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि यात आपण गव्हाचं पीठ मिक्स करून परत ते ब्लेंड करायचं. इकडे डाळीला उकळी आल्यानंतर वरती जो फेस येतो तो सर्व काढून टाकावा. असे केल्याने पुरणपोळी पचायला हलकी होते. आता मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यावे. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्याच्यावर पण पीठ मळू शकता. मिक्सरला अशी कणिक मऊ झाल्यानंतर ती काढून घ्यावी आणि मऊसूद हाताने मळून घ्यावी. असा गोळा झाल्यानंतर त्यात पूर्ण पाणी टाकून ठेवावे. कणिक बुडेपर्यंत पाणी टाकावे. पंधरा 20 मिनटं अशीच ठेवून नंतर छान मऊसूद मळून घ्यावी. आणि मध्ये मध्ये डाळीवर पण लक्ष ठेवावे. डाळ शिजली आहे की नाही ते चेक करावे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं डाळ शिजली आहे की नाही. हे थोडं असं पांढरं दिसलं की अजून थोडी व्हायला हवी. अजून डाळ शिजलेली नाही. डाळ पूर्ण शिजायला हवी. हे करत असताना चेक करून झाल्यानंतर मध्ये मध्ये कटाच्या आमटीसाठी पण आपण हे जे वरील पाणी येते ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. त्यासाठी इकडे चिंच भिजत ठेवलेली आहे. लाल तिखट, नंतर धनेपूड, जिरेपूड, भाजलेली धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, तिळाचे कूट, वाळलेले खोबरे, भाजून वाळलेले खोबऱ्याची पूड, हे सगळं साईडला तयार करत राहील. आता डाळ पूर्ण शिजलेली आहे. अशी पूर्ण मऊ व्हायला पाहिजे आपल्या बोटावरती, म्हणजे हे परफेक्ट झालेली आहे. आता ह्यातील वरील सर्व पाणी हे एका पातेल्यात वरील सर्व पाणी काढून घेणे. ह्या डाळीतून असे आपण पाणी काढलेले आहे आणि ह्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. ह्या डाळीमध्ये आपण थोडं पाणी ठेवायचं आहे.
हे असं थोडं पाणी दिसतंय ना, तसं आपण त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. आता आपण प्रमाणात गूळ घेतलेला आहे. 1 कप आपली चणा डाळ असेल तर 1.5 कप गूळ आणि 4 चमचे साखर असं प्रमाण आहे त्याचं. आता हे गूळ आणि साखर यात आपण मिक्स करून 10 मिनिटं, हे 5 मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गूळ ह्यामध्ये विरघळेल. आपण हे कटाच्या आमटीसाठी काढलेलं पाणी आहे ना, ते पण थोडं गरम करून त्यामध्ये सुद्धा ह्यातली थोडीशी डाळ घालणे, म्हणजे आमटी दाटसर होते. आता आपलं हे पुरण 5 मिनिटं झालेलं आहे. हे माझ्याकडे इनाल्साचं ब्लेंडर आहे, त्याने आपण बारीक करून घेऊया. तुम्हाला जर गूळ जास्त वाटत असेल तर असा थोडा गूळ काढून ठेवला तरी चालेल. 1 कपसाठी जर तुम्हाला कमी गोड पुरणपोळी आवडत असेल तर 1 कपसुद्धा तुम्ही घालू शकता. पण वरती कव्हर येतात त्यामुळे आम्ही तर 1.25 घेतो. 1 कप चणा डाळीला 1.25 कप गूळ आणि 4 चमचे साखर हे प्रमाण आहे. आता आपण हे पूर्णपणे एकदम बारीक करून घेणे. अजून थोडी डाळ दिसते, त्यामुळे हे झालेलं नाही आहे आणि थोडं ब्लेंड करूया. आता चेक करणे. हे मस्त स्मूथ छान पुरण झालेलं आहे. गूळ ह्यात विरघळलेला आहे. आता आपण हे गॅसवरती पुन्हा घट्ट करायला ठेवूयात. आता आपण हे गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवूयात. हे पुरण आपलं घट्ट व्हायला हवं आहे. माझं स्टीलचं पातेलं असल्यामुळे त्याच्यात खाली लागेल म्हणून मी मोठ्या भांड्यात हे शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे आपण कंटिन्युअस हलवत राहणे. पूर्ण हा गोळा घट्ट होऊन हे उलटणंसं उभं राहीपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. मध्ये मध्ये ढवळत राहणे. आता आपण या छोट्या खिसणीने काजू आणि बदाम खिसून घ्यायचे आहेत. आता आपण हे हळूहळू बारीक
एकदम बारीक फाईन पावडर झाली पाहिजे. तुमची मिक्सरला अशी पावडर होऊ शकत नाही. 7-8-10 बदाम, 7-8-10 काजू आपण घ्यायचे आहे. आता मध्ये मध्ये आपण चेक करायचे की इकडे पुरण झाले आहे की नाही. आता ही कणिक 1 तास झालं भिजत आलेली आहे. आता ह्यातील सर्व पाणी काढून टाकूयात. आता हाताला थोडा तेलाचा हात लावून आपण हे छानपैकी कणिक मळून घेऊया. एकदम मऊसूद आपल्याला कणिक करायची आहे. आता ही आपण कणिक मऊसूद मळून घेऊया. थोडा तेलाचा हात लावत लावत कणिक मळून घ्यायची आहे. एकसारखी कणिक झाली पाहिजे. ही अशी त्याला एकदम तार आली पाहिजे. अशी कणिक झाली तर तुमच्या पुरणपोळ्या खूप छान होतात. अजून थोडी व्हायला हवी. थोडा पाण्याचा हात लावून लावून कणिक मळून घे. असं थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल घालून आणखी थोडा वेळ ठेवणे. आता हे आपलं काजू बदामची पूड किसून झालेली आहे. ह्या पुरणामध्ये आपण घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे असंच कंटिन्युअस फिरवत आधेमध्ये फिरवत राहणे जोपर्यंत आपलं हे पुरण पूर्णपणे घट्ट होत नाही तोपर्यंत हे शिजवून घेणे. आता हे थोडं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि 10 मिनिटं लागतील ह्याला. आता ही कणिक अशी झालेली आहे. आता आपण ती एकसारखी छान करून घेऊया. ही बघा कणिक.
आता आपलं हे पुरण जर हां आता आपलं हे पुरण होत आलेलं आहे. आता पुरण ओळख झाल्याची खूण कशी काय, तर हा जो स्पॅच्युला आहे किंवा उलटणं तुमचं हे असं स्ट्रेट ह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. तुम्ही उलटणं घ्या किंवा झारी घ्या, हे असं त्यात उभं राहिलं की तुमचं पुरण झालेलं आहे. हे इतकं घट्ट व्हायला हवं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडे केशरचे दाणे, जायफळ पूड, मी आता गॅस बंद केलेला आहे, चवीनुसार वेलची पूड, आणि थोडीशी चिमूटभर ही सुंठ पूड आहे, ड्राय जिंजर, ती आपण घालायची आहे. त्यानंतर हे सर्व आपण छान मिक्स करून फॅन खाली थंड व्हायला ठेवायचं आहे. आता ही झालेली कणिक आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशी मिक्सरच्या भांड्यात छोटे छोटे गोळे टाकून मिक्सरला वाटू शकता. ही आता मिक्सरला परत वाटल्यानंतरची कणिक तुम्ही फूड प्रोसेसरला जशी बनवता तशी झालेली आहे. आता ही आपली कणिक तयार झालेली आहे. हे असं तांदळाची पिठी, नंतर तेल, इथं असे उंडे करून घेतलेले आहेत. गॅस पेटवलेला आहे. आता आपण पोळी करायला घेऊया. हा असा आपण इतका छोटासा उंडा घेतलेला आहे, एवढं पीठ, आणि हे असं घ्यायचं छोटंसं कणकेच्या दुप्पट पुरण, कणकेच्या दुप्पट पुरण घ्यायचं, आणि इथं पिठामध्ये हे बुडवून तुम्ही अंगठ्याने हे असं छान ह्यात सरकवत जायचं. बोलू नको, थांबा. आता इथे थोडासा इथे नको, पीठ लावायचं हाताला, आणि उरलेलं वरील सर्व पुरण आहे ना, ते पुरण सगळं आत घालायचं आणि वरील पीठ आपण हे काढून टाकायचं, आणि हा उंडा असा भाकरीसारखा हलक्या हाताने प्रेस करायचा, म्हणजे पुरण सगळीकडे जाते. आता लाटणं घेऊन हे आपण पोळी लाटूया. आपण पोळपाटला असं कापड लावून घेतलेलं आहे. कापड लावल्यामुळे तांदूळाची पिठी वर पोळी पटपट सरकते. हलक्या हाताने तुम्ही पोळी लाटायची आहे. ही आपली बदाम पूड वगैरे घातलेलं आहे ना, जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं तुम्ही पातळ लाटायचं आहे. आता तव्यावर आपण ही पोळी भाजून घ्यावी.
आता गॅस आपला कमी आहे, थोडासा वाढवूयात. तोपर्यंत आपण इकडे ही पोळी भाजेपर्यंत इथे असं परत दुसरा असा उंडा घेऊन आपण पुरणपोळी करायची आहे. आता ही पोळी आपण ही अशी लाटत लाटत आपण पोळी वरच्या पोळीकडे लक्ष द्यायचे आणि छान उलटून दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायची. ही आपली पुरणपोळी ह्या आपल्या पुरणपोळ्या तयार.